जय जय रघुवीर समर्थ। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, समर्थांना वंदन करते, शास्त्रीजींना वंदन करते, संत समागमचे सर्व असणारे शास्त्रीजींना वंदन करते। या संत समागमावरती बोलणारे सर्व जे काही प्रवचनकार आहेत, डॉक्टर लाड आहेत, अनेक जण या ठिकाणी बोलणार आहेत, त्या सर्वांच्या चरणी वंदन करते, श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आजची जी सेवा आहे ती सेवा या ठिकाणी सुरू करते। आपण उपनिषदांचं काही चिंतन या ठिकाणी करतोय आणि आजचं जे उपनिषद आहे ते जवळजवळ 7 उपनिषद आपण बघितले आहेत आणि 8वं उपनिषद जे आहे ते आज आपण बघणार आहोत की जे तैत्तरीय उपनिषद आहे। आणि ह्या उपनिषदाचं थोडी पार्श्वभूमिका काय आहे ते आपण बघणार आहोत। आपण बघितलं की पहिली 7 जी उपनिषद होती ती केवळ तात्विक दर्शन म्हणजे ब्रह्मतत्व स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी काय करायचं हे सगळं सांगणारी उपनिषद होती। आणि शेवटची जी 3 आहेत ती त्या उपनिषदांचा प्रत्यक्ष समाजामध्ये कसा वापर करायचा आहे किंवा एक सामाजिक आयाम ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो अशी ही उपनिषद आहे। आणि असा सामाजिक आयाम ज्या ठिकाणी आहे तसं आज असणारं उपनिषद जे आहे ते तैत्तरीय उपनिषद जे आहे त्याचं थोडं चिंतन आपण करणार आहोत। हे उपनिषद जे आहे ते कृष्ण यजुर्वेद शाखा, याचा अर्थ यजुर्वेद शाखेचं हे उपनिषद आहे। आता या यजुर्वेदामध्ये 2 शाखा आहेत आणि ती जे आहे तर त्यातली पहिली काय आहे त्याची थोडी पार्श्वभूमिका आपण बघू, म्हणजे उपनिषद कसं काय आहे ते आपल्या लक्षात येईल की वेदव्यासांचे शिष्य आहेत। वेदव्यासाने म्हणजे व्यासांचं सगळ्यात मोठं कार्य कोणतं असेल तर हे संपूर्ण जो एक वेद होता ऋग्वेद, त्या ऋग्वेदाचे 4 भाग जे केले म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे कार्य कोणी केलं असेल तर ते महर्षी व्यासांनी केलं। तर या वेदव्यासांचे जे शिष्य आहेत ते वैशंपायन आहे। या वैशंपायन ऋषींकडे त्यांनी संपूर्ण यजुर्वेद जे आहेत त्याच्या अध्ययनाची आणि अध्यापनाची जबाबदारी म्हणजे त्यांच्याकडून आधी अध्ययन करून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी गुरुकुल चालवायचं आणि विद्यार्थ्यांना तो जो वेद आहे तो शिकवायचं, कारण प्रत्येक ऋषींना एक वेदांमध्ये त्यांनी पारंगत केलं। तर यजुर्वेदामध्ये त्यांनी कोणाला पारंगत केलं असेल तर वैशंपायन ऋषींना जे आहे ते त्यांनी पारंगत केलेलं आहे आणि पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती दिली। या यजुर्वेदाच्या पुन्हा किती शाखा होत्या? 27 शाखा होत्या। याचा अर्थ या यजुर्वेदाच्या सुद्धा पोट शाखा 27 होत्या आणि या 27च्या 27 सगळ्या शाखांचे प्रमुख कोण होते तर ते वैशंपायन जे ऋषी आहेत ते वैशंपायन ऋषी होते। आता या वैशंपायन ऋषींचे अनेक शिष्य होते। त्या अनेक शिष्यांमध्ये असणारा अत्यंत एक त्यांचा बुद्धिमान शिष्य जो आहे, जो त्यांचा भाचाच आहे, तो याज्ञवल्क आहे, तो त्यांच्याकडे शिकलेला आहे। एक दिवस काय झालं म्हणे की हे जे याज्ञवल्क वैशंपायन ऋषी आहेत, हे वैशंपायन ऋषी एक वैदिक क्रियाकर्म करायला गेले। म्हणजे वैदिक कर्म म्हणजे यज्ञयागादी कर्म त्या काळात चालायची आणि अशी जी कर्म करायची तेव्हा यज्ञामध्ये क्रियाकर्म करायला गेल्यानंतर त्यांच्या हातून काहीतरी चूक झाली। चूक झालेलं वैशंपायन ऋषींच्या लक्षात आलं की आज आपण
कर्म केले खरं, पण हे आपल्यातून चूक झाली आहे. आणि जर ती चूक झाली असेल तर यज्ञामध्ये, वैदिक कर्मामध्ये जेव्हा चूक होते तेव्हा ते काही योग्य नाही, तेव्हा त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि त्याची जाणीव वैशंपायन ऋषींना झाली. मग आता ते प्रायश्चित्त कसं काय घ्यायचं, एकट्याने तर काही शक्य नाही. आणि म्हणून वैशंपायन ऋषींनी आपल्या काही शिष्यांना बोलवलेलं आहे आणि ते असं म्हणतायत की माझ्याच्यानं आज यज्ञकर्मामध्ये चूक झालेली आहे आणि आता मला काय करायचं आहे तर प्रायश्चित्त घ्यायचं आहे, तेव्हा तुम्ही काय करा, मला मदत करा. त्यांनी शिष्यांना सांगितलं. त्यांचे जे इतर शिष्य आहेत त्या शिष्यामध्ये त्यांचा जो भाचा आहे, आणि तो भाचा जो आहे जो अत्यंत बुद्धिमान आहे, ब्रह्मविद्येमध्ये अत्यंत सूक्ष्म बुद्धी असा असणारा तो आहे, तो म्हणजे तो याज्ञवल्क्य आहे. आणि हा अत्यंत बुद्धिमान असणारा, त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा फक्त यजुर्वेद शिकलेला नव्हता, तर हा ऋग्वेदही शिकलेला होता. कुठेतरी वैशंपायन ऋषींना हे पटलेलं नाही आहे. ते स्वतः यजुर्वेदाचे अध्ययन करणारे आहेत आणि म्हणून आपल्या शिष्यांनी फक्त यजुर्वेदाचंच अध्ययन करावं असं त्यांना वाटत होतं. पण हा मात्र बुद्धिमान असणारा काय केलं आहे, यांनी यजुर्वेद तर पूर्ण ग्रहण केलेलाच आहे, पण त्याचबरोबर यांनी ऋग्वेदसुद्धा ग्रहण केला आणि हे त्यांना पटलेलं नव्हतं. गंमत अशी झाली की ज्या वेळेला वैशंपायन ऋषी आपल्या शिष्यांना म्हणाले की माझ्याच्यानं अशी यज्ञकर्मामध्ये चूक झाली आणि आपल्याला आता प्रायश्चित्त घ्यायचे, तेव्हा त्यांचाच असणारा भाचा हा म्हणतोय याज्ञवल्क्य की काही काळजी करू नका, कशाला तुम्ही सगळ्यांना, इतरांना, शिष्यांना त्रास देताय, मीच काय करतो तर काय प्रायश्चित्त घ्यायचे ते मी घेतो आणि मी तुमचं सगळं करतो. काही अतिशय त्याची गुरुवरती निष्ठा आहे बरं का. त्या निष्ठेने ते असं म्हणतायत की मी काय करतो तर मी सगळं ते प्रायश्चित्त घेतो, बाकीच्यांना काही तुम्ही त्रास देऊ नका. एवढं ऐकल्यानंतर खरं तर वैशंपायन ऋषींना आनंद व्हायला पाहिजे होता. गंमत अशी झाली, वैशंपायन ऋषींना त्याचा आनंद झाला नाही, उलटा त्यांना संताप आला. आणि संताप आल्यानंतर ते असं म्हणतायत की तू असा बडाई खोरपणाने, असा मिजाजखोरपणाने असं मला कसं का विचारू शकतोस. याचा अर्थ शिष्य चांगल्या भावाने विचारतोय, पण त्याचा भाव जो आहे तो ऋषींना कळला नाही. आणि ते असं म्हणतात की असा शिष्यच मला नको, तुझ्यासारखा बढाईखोर शिष्य मला नको, असं त्यांनी एका क्षणामध्ये कोणाला सांगितलेलं आहे, याज्ञवल्क्यांना सांगितलं आहे. याज्ञवल्क्य ऋषींनी, किंवा तो जो विद्यार्थी आहे ते ऋषीच आहेत खरं तर त्यांनी परोपरीने सांगितलेलं आहे की माझ्या मनात असा कोणताही हेतू नाही, मला तुमच्याविषयी अत्यंत आदर आहे आणि अतिशय भक्तिपोटी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, मला कुठेही बढाई वगैरे काही मारायची नव्हती. पण तरीसुद्धा वैशंपायन ऋषींना ते पटलेलं नाही. आणि मग शेवटी याज्ञवल्क्य म्हणाले तुमची इच्छा असेल तर मी जातो. तू जा, त्यांनी सांगितलं. आणि आता याज्ञवल्क्य निघाले. जेव्हा याज्ञवल्क्य निघाले तेव्हा वैशंपायन ऋषी म्हणाले की तू असं नाही जायचंयस, मी तुला ज्ञान दिलेलं आहे, ते सगळं ज्ञान तू काय कर, तू ओकून टाक, याचा अर्थ माझं ज्ञान मला परत दे आणि तू रिकामा होऊन जा. आता मात्र प्रश्न असा आहे की असं ज्ञान दिलेलं देऊन टाकता येतं का. पण तरीसुद्धा कथा अशी सांगते आपल्याला, उपनिषदाच्या पूर्वीची जी संपूर्ण पूर्वपीठिका आहे, की जे काही ज्ञान त्यांनी दिलेलं होतं ते सगळंच्या सगळं त्यांनी ओकून टाकलं. याचा अर्थ हे तुम्ही दिलेलं ज्ञान मी व्यवहारामध्ये वापरणार नाही, मी पुन्हा नव्याने ज्ञान मिळवीन, एवढा आत्मविश्वास त्यांच्यापाशी, याज्ञवल्क्यांपाशी होता. ते सगळं त्यांनी ज्ञान ओकून टाकलं आणि आता तो आश्रम सोडून निघून गेले. आता जे मिळालेलं ज्ञान आहे ते ओकून टाकलेलं ज्ञान आहे आणि ओकलेलं आहे म्हणजेच ते अपवित्र झालेलं आहे. आणि जे अपवित्र झालं आहे, जे ज्ञान ओकलेलं आहे त्याला कृष्ण म्हणतात. आणि म्हणून मग ती कोणती आहे, कृष्ण यजुर्वेद शाखा आहे. कृष्ण यजुर्वेद शाखा कुठून निघाली तर ते ओकलेलं ज्ञान, याचा अर्थ ते अपवित्र झालेलं ज्ञान. आणि मग त्यानंतर यथावकाश जे याज्ञवल्क्य ऋषी आहेत त्यांनी पुन्हा आदित्याची उपासना केलेली आहे. त्यानंतर दुसरा आणखीन यजुर्वेद लिहिलेला आहे, त्यालाही मान्यता मिळालेली आहे. अर्थात तो आपला अभ्यासाचा विषय नाही. पण हे जे ज्ञान ओकलेलं होतं अपवित्र होतं, पण ते उत्तम ज्ञान होतं. तो खरा यजुर्वेद होता ना. जो मूळचा यजुर्वेद जो केलेला होता कोणता, तर तो व्यासांनी ज्याचे भाग केलेले होते तो यजुर्वेदाचा भाग होता. मग आता त्या ज्ञानाचं काय करायचं, तर वैशंपायन ऋषीने आता 2-3 या संदर्भामध्ये असे काही मतं सांगितली जातात. पहिलं मत असं सांगितलं जातं की वैशंपायन ऋषींनी आपले जे शिष्य होते त्या शिष्यांना असं सांगितलं की काय तुम्ही करा, हे जे ओकून टाकलेला जो वेद आहे ते ज्ञान आहे ते कसं करा, तर तुम्ही तित्तीर पक्षाच्या रूपामध्ये तुम्ही ते घ्या.
आता खरंच तित्तीर पक्षाच्या रूपामध्ये ते घेता येणार आहे का? पक्षाच्या रूपामध्ये ते ज्ञान घेतलं अशा प्रकाराने नाही, पण एक भाग आपल्याला असं सांगतो. दुसरीकडे म्हटले की तित्तीर पक्षी जसा एकाग्रतेने अन्न किंवा जे धान्याचे कण गोळा करतो, तसं याच वैशंपायनांच्या शिष्याने अत्यंत त्या तित्तीर प्रमाणे एकाग्र बुद्धीने हे सगळं ज्ञान जे आहे ते ज्ञान काय केलेलं आहे तर ग्रहण केलेलं आहे. आणि तिसरं एक मत असं सांगितलंय की त्या काळामध्ये कोणी तित्तीर नावाचे ऋषी असावेत की ज्यांनी हा संपूर्ण जो ज्ञान आहे ते ज्ञान पुन्हा काय केलेलं आहे तर ते पुन्हा त्याचं संकलन केलेलं आहे आणि तो वेद पुन्हा एकत्र करून काय केलेला आहे तर तो संपूर्ण आपल्याला आज उपलब्ध करून दिलेला आहे. आणि असा हा जो कोण आहे, हे जो कोण म्हणजे कृष्ण यजुर्वेद शाखेचा असणार हा जो वेद आहे, त्या वेदामध्ये जवळजवळ 10 अध्याय आहेत. त्या 10 अध्यायातले 7, 8 आणि 9 हे 3 अध्याय म्हणजे कोणते असतील तर हे तैत्तरीय उपनिषद आहे, ज्या उपनिषदाचं आपण चिंतन करणार आहोत. परिपूर्ण ज्ञानाने असं असणारं आहे. आणि ह्या 3 अध्यायांना खूप छान नावं दिलेत बरं का. त्यातला पहिला अध्याय जो आहे तो शिक्षावल्ली आहे, दुसरा अध्याय जो आहे तो ब्रह्मवल्ली आहे आणि तिसरा अध्याय जो आहे तो भृगुवल्ली आहे. आता पहिल्या वेळेला आपण बघा कठोपनिषद जेव्हा आपण बघितलं तेव्हा वल्ली या शब्दाचा अर्थ बघितला. वल्ली म्हणजे वेल. वेल जी आहे ती कायम एखाद्या वृक्षाच्या आधाराने राहते. तसं उपनिषदातलं असणारं जे ज्ञान आहे, जे शुद्ध ज्ञान आहे, ते शुद्ध ज्ञान कोणाच्या आधाराने राहतं तर जे ज्ञानी ऋषी मुनी संत सद्गुरू आहेत त्यांच्या आधाराने राहणारं आहे. आणि अशी ही वल्ली जी आहे ती शिक्षावल्ली आहे, ब्रह्मवल्ली आहे, भृगुवल्ली आहे. आणि अशा ह्या 3 अध्यायांमध्ये हे ते जे तैत्तरीय उपनिषद जे आहे ते उपनिषद जे आहे ते असं विभागलेलं आहे. आता शिक्षावल्लीची थोडी पार्श्वभूमिका काय आहे? शिक्षावल्ली म्हटल्यानंतर हे शिक्षा हा शब्दच मुळात जो आहे ना त्यांनी म्हटले शिक्षा याचा अर्थ उच्चारणशास्त्र. आपण जे शब्द उच्चार करतो ना त्या शब्दाच्या उच्चारणाचं जे शास्त्र आहे त्याला शिक्षा म्हटलेलं आहे. वल्ली आहे याचा अर्थ लक्षात येईल की आपण जे बोलतो, शब्द बोलतो त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण जे काही आहे ते ज्ञान आहे. थोडंसं भाषाशास्त्राचं ज्ञान आहे असं म्हटलं तरी सुद्धा त्याला हरकत नाही. पण भाषाशास्त्र सांगायचं नाही आहे, भाषेच्या माध्यमातून वेद सांगायचेत आणि वेदातलं ज्ञान सांगायचं, एवढं मात्र आपण लक्षात ठेवावं. नाहीतर आपल्याला वाटेल की आपल्याला कुठे भाषाशास्त्र शिकायचं आहे का. पण सुरुवात मात्र याची या शिक्षावल्लीची भाषाशास्त्रापासून आहे. पण मग ही काय म्हणजे या ठिकाणी जो बोध केलेला आहे शिक्षावल्लीमध्ये बोध केलेला आहे. गुरुदेवांनी काही मागणं मागितलेलं आहे, गुरुदेवांनी काही बोध केलेला आहे आणि मग हा बोध कोणाला केलेला आहे तर तो शिष्यांना केलेला आहे. केव्हा केलेला बोध आहे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा शिष्य गुरूंच्या आश्रमामध्ये यायचे तेव्हा आश्रमामध्ये आल्यानंतर ते जवळजवळ 8, 10, 12 वर्ष राहायचे आणि 10-12 वर्षानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. गुरूंकडे जेवढं परिपूर्ण ज्ञान आहे तेवढं ते दिले की मग ते परत जायचे. मग जेव्हा जाताना ते गुरु त्यांना काही बोध करायचे. मग हा जो बोध आहे जाताना त्यांना तो निरोप देणं, ज्याला आपण आधुनिक भाषेमध्ये कॉन्व्होकेशन म्हणतो, आपल्याला डिग्री दिली जाते आत्ता आजकाल. हे जे कॉन्व्होकेशन जो काही समारंभ होतो किंवा हे जे काही सेरेमनी होतो तसं पूर्वीच्या काळी हे जे गुरूंचे ऋषींचे आश्रम होते त्या आश्रमामध्ये समावर्तन विधी व्हायचा. समावर्तन याचा अर्थ जे शिष्य आहेत त्यांना निरोप देण्याचा तो समारंभ व्हायचा. आणि असे जेव्हा शिष्य ज्ञानाने परिपूर्ण होऊन जेव्हा आपापल्या घरी परत जायचे त्यावेळेला त्या ऋषींनी त्या शिष्यांना दिलेलं जे ज्ञान आहे, जो बोध आहे, तो बोध कोणता असेल तर तो बोध म्हणजे शिक्षावल्ली. शिक्षावल्लीमध्ये याचा थोडा विचार कोणता येतो तर हा बोध आहे की जो गुरूंनी शिष्यांना त्यांच्याकडे परत जाताना केलेला बोध आहे. आता लक्षात येईल की शिक्षावल्लीमध्ये 2 भाग येतात. एक म्हणजे थोडा भाषेचा विचार येतो, त्याचबरोबर गुरुदेवांनी काही मागणं मागितलेलं आहे ते मागणंही त्या ठिकाणी येतं आणि मग त्यानंतर त्यांनी केलेला बोध आहे. आणि जो बोध अतिशय महत्त्वाचा आहे. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपण म्हणतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, हे सगळी जी वाक्य आहेत किंवा हे सगळे मंत्र आहेत हे कुठे आहेत तर ह्या तैत्तरीय उपनिषदामध्ये आहेत. हा सगळा बोध आहे. समाजामध्ये तुला काय करायचं आहे, इथून गेल्यानंतर तू कसा वागशील, पण हे कसं वागायचं आहे त्यासाठी जीवाचं, समाजाचं
आणि त्या संपूर्ण विश्वाचं, त्याचं एकमेकांचं हे वस्त्र म्हणजे जीव, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व ह्यांचं एकमेकांचं नातं एकमेकांशी कसं छान विणलेलं असलं पाहिजे, ते सगळं समजून देण्यासाठी शास्त्राच्या माध्यमातून अतिशय सुंदर उपासना या तैत्तरीय उपनिषदामध्ये दिलेल्या आहेत. आणि उपासना या नावाखाली त्या दिलेल्या आहेत बरं का. म्हणजे एकीकडे ज्ञान आहे आणि एकीकडे उपासना, अशा प्रकारांनी ते दिलेलं आहे. थोडा बुद्धीचा कस लागणार आहे. आपण आधीच प्रार्थना करू या वेदोनारायणाला की बाबा रे थोडी बुद्धी सूक्ष्म कर आणि आम्हाला हे सगळं समजू दे, आणि मग आपण प्रत्यक्ष आता अभ्यासाला सुरुवात करूया. आपण पहिल्याही वेळेला बघितलं की जेव्हा जेव्हा आपण श्रुती उपनिषदांचं अध्ययन करतो त्यावेळेला जोपर्यंत शांती मंत्र म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष त्याच्यामध्ये प्रविष्ट करताच येत नाही. प्रत्येक उपनिषदांचा शांती मंत्र वेगळा आहे. आता हे कृष्ण यजुर्वेद शाखेचा उपनिषद आहे, त्यामुळे ह्याचाही शांतीपाठ अगदी वेगळा आहे. हा शांतीपाठ काय आपण एरवी जसे आपण ओम सहनावतु सहनो भुनक्तु किंवा ओम पूर्णमद पूर्णमिदम हे सगळे आपल्याला माहिती असणारे शांतीपाठ आहे. पण हा माहिती आहे, पण इतका नाही माहिती आहे की जितके हे आपले सहज आपल्या मुखामध्ये बसलेले आहेत. तर ह्यातला शांतीपाठ आधी बघूया आणि मग आपण प्रत्यक्ष उपनिषदामध्ये जाऊया. याचा जो शांतीपाठ आहे तो आहे ओम शन्नो मित्र शं वरुणा शन्नो आर्यमा शन्नो इंद्रो बृहस्पती शन्नो विष्णुरुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तत्माम् अवतु तत्वक्तारम् अवतु अवतु माम अवतु वक्तारम. ओम शांती शांती शांती, असा ह्याचा शांतीपाठ आहे. आता लक्षात येईल की पुन्हा शांतीपाठ आहे, त्यामुळे सुरुवात कशापासून आहे तो ओमपासून म्हणजे प्रणवापासूनच सुरुवात आहे. प्रणव हे आपण प्रत्येक उपनिषदाच्याकडे बघतोय की प्रणव म्हणजे काय आहे, तर ते निर्गुण निराकार ब्रह्माचं सगुण आलंबन आहे. आणि सगुण आलंबन आहे आणि म्हणून ते काय येतं, ते ब्रह्माचंच निर्देश करतं. आता ह्या ब्रह्माला ओंकाराचा उल्लेख केला आहे. आणि ओंकाराचा उल्लेख का केला, कारण का तर ते प्रणवाचं चिन्ह आहे, प्रणवाचं ते सगुण आलंबन आहे, हेच एकाक्षर ब्रह्म आहे. आणि म्हणून या ब्रह्माचं स्मरण केलेलं आहे. नुसतं स्मरण केलेलं नाही आहे, तर वस्तुस्मरण म्हणजे ब्रह्मस्मरण केलं आहे. ब्रह्माला नमस्क्रियारूपम वंदन केलेलं आहे. आणि नुसतं नमस्क्रियारूप वंदन नाही केलं आहे, तर त्या वस्तूचं स्मरण करून वस्तुमंगल केलं. याचा अर्थ ब्रह्माचं चिंतन सुरुवातीलाच सांगितलं की आता आपल्याला ब्रह्माचं चिंतन करायचं आहे. आणि म्हणून अत्यंत पवित्र असा असणारा जो अत्यंत थोरला देव आहे, त्या थोरल्या देवाचं या ठिकाणी स्मरण केले. वस्तू निर्देश करून काय केलेलं आहे तर मंगल केलेलं आहे. आणि मग आशीर्वाद मागितलेलाच आहे. जेव्हा आपण नमस्कार करतो देवाला तेव्हा तो आशीर्वाद आपल्याला अपेक्षितच आहे, त्यामुळे आशीर्वाद मंगलही त्या ठिकाणी आहेच. अर्थात मुद्दाम म्हटलेला नाही आहे, पण सुरुवातीलाच म्हटले की ओम काय आहे. आता शन्नो मित्र, आता कोणाकोणाकडे सगळ्यांनी आपलं कल्याण करावं असं मागितलेलं आहे बरं का. आता मित्र म्हणजे सूर्य आहे. मग काय सूर्याला सांगितलं की बाबा रे की तू माझं कल्याण कर, काय काम आहे. प्रत्येक ह्या ज्या देवता आहेत ना निसर्गामधल्या, या देवतांचं काहीतरी कार्य आहे. आणि जोपर्यंत त्यांचं काय कार्य हे आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्यांची उपासना काय करायची हे आपल्याला कळणारच नाही. हे संपूर्ण उपनिषद जे आहे ना ते आपल्याला उपासनासाठी आहे. यजुर्वेदच मुळामध्ये उपासनेसाठीच आहे. जेवढ्या म्हणून आपल्या पूजा आहेत त्यावेळेला यजुर्वेदामध्ये सगळ्या संपूर्ण मंत्र तिथे आहेत. आणि त्यामुळे यजुर्वेदामध्ये सगळा जो काही उपासनेचा विधी आहे तो सगळा त्याच्यामध्येच आहे ना. आणि मग या ठिकाणी सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं आहे की ओंकाराच्या साह्याने ब्रह्माचं स्मरण केलेलं आहे, त्याला वंदन केलेलं आहे, वस्तू निर्देश केलेला आहे, वस्तू मंगल केलेला आहे. आणि मग सांगितलेलं आहे हा सूर्य म्हणजे मित्र सूर्य आहे. हा कोण आहे, हा दिवसाचा अधिष्ठाता देव आहे. आपण बघितलं हा कोण आहे तर विश्वाचा प्राण आहे. दिवस जेव्हा सूर्य आकाशामध्ये तेव्हा दिवस आहे. आणि म्हणून दिवसाच्या प्राणाचा अधिष्ठाता देव कोण आहे तर तो सूर्य आहे. आणि तो दिवसा काय करायचा, कारण तो संपूर्ण काय करणार आहे, तो प्रकाश देणार आहे. जेव्हा तो प्रकाश देणार आहे तेव्हा तो अंधकार नाहीसा करणार आहे. आणि जर अंधकार नाहीसा करणार आहे तर तो अज्ञान नाहीसं करणार आहे. आणि अशा त्या मित्रांनी काय करावं की माझं तो देव मला कल्याणकारी हो. म्हणून सुरुवातीला कोणाला सांगितलं आहे तर शन्नो मित्रहा, या सूर्याने मला कसं व्हावं तर कल्याणप्रद व्हावं, कल्याणकारी व्हावं.
मग त्यानंतर सांगितले शन्नो वरुणा. मग वरुण कोण आहे? आपल्याला वाटतं वरुण म्हणजे पाऊस आहे, असं नाही आहे. वरुण कोण आहे? तर वरुण हा रात्रीचा आहे. वरुण हा रात्रीचा देव आहे. तो नुसता रात्रीचा देव नाही आहे. वरुण हा रात्रीचा आणि अपानाचा अधिष्ठाचा आहे. बघा, सूर्य हा प्राण, प्राण याचा अर्थ प्राणधारणा करणारा, प्राण धरून ठेवणारा, ऊर्जा देणारा आहे. तर अपान काय आहे? तर अपान अन्न जे आहे तो पचवणारं आहे. आणि म्हणून अन्न कधी पचलं जातं? रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण निवांत झोपतो ना, तेव्हा काय होतं? तर अन्न पचलं जातं. आणि म्हणून रात्रीचा आणि अपानाचा अधिष्ठाता असणारा तो देव कोण आहे? तो वरुण देव. तो काय करो? तर तो माझं कल्याण करो, तो मला कल्याणप्रद हो सांगितलंय. त्यानंतर आर्यमा देव आहे. आर्यमा म्हटल्यानंतर आपल्याला लगेच पितरांची आठवण होते. कारण जेव्हा आपण पितरांची उपासना करतो तेव्हा आपण पहिल्यांदा आर्यमा देवाची उपासना करतो ना, त्यावेळेला आपण आर्यमा देवतेला विशेषपणे स्मरण करतो. आता या ठिकाणी म्हटले आर्यमा कोण आहे? तर सूर्यमंडलाचा देव आहे. म्हणजे सूर्यमंडल याचा अर्थ अंतरिक्षात आहे. आणि सगळे देव देवता पितर वायुस्वरूप असल्यामुळे हे सगळे कुठे आहेत? तर अंतरिक्षामध्ये आहेत. आणि म्हणून ते सूर्यमंडलामध्ये आहेत. आणि अशा या सूर्यमंडलाचा चक्षुचा देव कोणता आहे? तर तो आर्यमा आहे. आणि तो आर्यमा देवसुद्धा मला कसा हो? तर कल्याणप्रद हो सांगितले. त्यानंतर इंद्र आहे. काय इंद्राचं कार्य आहे? इंद्र कसं आहे? तर आपले जे भुजा आहेत म्हणजे आपले बाहू आहेत, ते बाहूंचं बल देणारा कोण आहे? तर तो इंद्र आहे. आणि म्हणून इंद्र युद्ध करतोय. युद्ध कशाच्या साह्याने करताय? बाहुबलांच्या साह्याने. याचा अर्थ क्षत्रियाजवळ बाहुबल, जे हातांमधलं बल पाहिजे ना, आपल्याला कार्य करायचं आहे समाजामध्ये, तर हातामध्ये ताकद पाहिजे. आणि ती ताकद नसेल तर नाही आपण करू शकणार. आणि म्हणून इंद्र कोण आहे? तर बाहूचं बल देणारा जी देवता आहे ती देवता म्हणजे इंद्र आहे. आणि तो इंद्र जो बलाचा अधिपती आहे. त्यानंतर बृहस्पती, देवादिदेव असणारे बृहस्पती कोण आहेत? तर ते वाणीचा अधिष्ठाता देव आहे. वाणी याचा अर्थ जे आपण मुखाने बोलतो ते ज्ञान आहे. वाणी कोणाच्या अधिष्ठानावरती बोलते? ज्ञान असेल तर ती बोलू शकेल. मग हे जे काही बोलण्याची जो अधिष्ठाता देव आहे तो कोण आहे? तर तो बृहस्पती आहे. आणि असा हा बृहस्पती, असा हा इंद्र, हे सगळे मला कसे असावेत? तर ते मला कल्याणप्रद असावेत, ते माझ्यासाठी कल्याणकारी असावेत. त्यानंतर म्हटले की विष्णू, वामन असा उल्लेख केला आहे बरं का त्या ठिकाणी, ज्याचा पदन्यास फार मोठा आहे. कसा मोठा आहे? वामन दिसायला छोटा आहे, पण जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा एकाच पावलाने पृथ्वी संपूर्ण व्यापून टाकली. आणि म्हणून ज्याचा पदन्यास फार मोठा तो कोण आहे? तर तो वामन आहे. आणि असा तो जो विष्णू आहे, जो संपूर्ण व्याप्त विश्वाला करणारा आहे, तसं त्यांनी माझी वृत्ती व्यापक करून काय करावं? तर तोही मला कल्याणप्रद व्हावं, असं या ठिकाणी त्या शांतीपाठामध्ये मागणं मागितले. आणि पुढे म्हटलेलं आहे की आता कोणाकोणाला, ह्या सगळ्या देवतांना वंदन केलेलं आहे, त्या सगळ्या देवता मला अनुकूल व्हाव्यात, त्या मला कल्याणकारी व्हाव्यात असं सांगितलं आहे. आणि मग आता पुढे म्हटलेलं आहे की ब्रह्मतत्व जे सुरुवातीला ओंकार म्हणून केलेलं आहे त्याला नमस्कार असो. त्याचबरोबर वायुस्वरूप जो आहे त्या वायूलाही नमस्कार केलेला आहे. आणि मग वायुदेवा तुला नमस्कार करतो. का तुला नमस्कार करतो? कारण हे वायुदेवा माझ्या ह्या उपाधीमध्ये प्राणरूपाने तूच आहेस. आणि तू असल्यामुळे माझी प्राणधारणा झालेली आहे. आणि म्हणून वायुदेवा मी काय करतो? तर मी तुला नमस्कार करतो. तूही कसा आहेस? तर तूही प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस. आणि ब्रह्म म्हणूनच मी काय करतो? तर ब्रह्मस्वरूपाचे आणि वायुस्वरूप दोघांनाही काय करतो? तर वंदन करतो. ब्रह्म समजून तुला मी वंदन करतो. तूच ऋत आहेस. ऋत म्हणजे निसर्गाचे सर्व नियम. जे जे ईशसृष्टीमध्ये बनलेलं आहे त्याचे एक प्रत्येकाचे नियम आहेत, जे जसं असायचं तसं असलं पाहिजे. हे ऋत जे आहे हे कल्याणरूप आहे. कारण विश्वानी जे जे ईश्वराने बनवलेले आहे ते प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठीच बनवलेलं आहे. जे जे कल्याणकारी आहे ते ते ऋत आहे. आणि म्हणून आता शांतीपाठामध्ये प्रार्थना केली आहे की हे वायुदेवा, हे ब्रह्मा, तू कसा आहेस? तर तूच ऋत आहेस, तूच सत्य आहेस. आणि ते जे ब्रह्म आहे, जे सत्य आहे, जे ऋत आहे, त्यांनी काय करावं? तर त्यांनी माझं रक्षण करावं, त्यांनी वक्त्याचं रक्षण करावं. आता वक्ता कोण आहे? जो प्रार्थना करतोय तो शिष्य आहे.
आणि आता इथे वक्ता बोलणारा जो आहे तर तो त्या विद्यार्थ्यांचे जे शिष्य आहेत, त्यांचे गुरुदेव जे आहेत, ज्या आश्रमामध्ये आहेत ते, आणि त्या गुरुदेवांचं त्यांनी सांगितलं की त्यांचंही रक्षण करा. आणि म्हणून पुन्हा दुरुक्ती आहे बरं का, माझं रक्षण कर आणि काय कर की वक्त्याचंही रक्षण कर, असं दोनदा सांगितलेलं आहे. कारण जर वक्त्याचं रक्षण केलं तर वक्ता मला ज्ञान देऊ शकणार आहे, अन्यथा मला ज्ञान मिळणार नाही. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण हा जो शांतीपाठ आहे, या शांतीपाठामध्ये सगळ्या देवदेवतांना आव्हान केले की तुम्ही आम्हाला अनुकूल व्हा, आम्हाला काय करा तर आम्हाला कल्याणप्रद व्हा. का? आता आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे. ज्ञानाशिवाय ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाशिवाय आमचं जीवन सुखी होऊ शकणार नाही, आनंदी होऊ शकणार नाही. आणि यासाठी ज्ञान देणारे जे आहेत त्यांचं रक्षण कर आणि ज्ञान ग्रहण करण्यासाठी आमचंही रक्षण कर, अशी प्रार्थना केली आहे. आणि मग त्यानंतर ओम शांती शांती, पुन्हा त्रिविध तापांची शांती व्हावी अशी इच्छा केली. मग आध्यात्मिक शांती, आधिभौतिक शांती आणि आधिदैविक शांती, तीनही प्रकारची शांती या ठिकाणी मिळो. याचा अर्थ आध्यात्मिक शांती म्हणजे शरीराचे कोणतेही आधिव्याधी उपाधी मला त्रास देऊ नयेत. आधिभौतिक शांती म्हणजे माझ्या आजूबाजूचे असणारे जे काही परिवारातले लोक आहेत, समाजातले लोक आहेत, त्यांच्याकडून मला कोणताही त्रास होऊ दे नको. आणि त्याचबरोबर आधिदैविक याचा अर्थ कोणतेही दैविक कोप, निसर्गातली कोणतीही जी आपद आहेत त्या आपदा माझ्यावरती येऊ दे नकोत आणि माझं जीवन सहज असं असावं, अशा प्रकारची एक अपेक्षा त्या ठिकाणी केली आहे. आणि ह्या तिन्ही प्रकारच्या शांती व्यवस्थित व्हाव्यात असं केले. हे जे उपनिषद आहे त्या उपनिषदांमध्ये दोघा तिघांचं आपण विचार करतोय. एक परमपूज्य डॉक्टर काकांचं उपनिषद आहेच आहे, त्याचबरोबर फडके शास्त्रींचा उपनिषदांचा आधार घेतलेला आहे. आणि आदरणीय दिवाकर अनंत घैसास डोंबिवलीचे अत्यंत अधिकारी व्यक्ती होते. आप्पांनी ज्या वेळेला, त्यांना आम्ही आप्पा म्हणायचो, तर दिवाकर अनंत घैसासांनी ज्या वेळेला हा संपूर्ण शांती मंत्र लिहिला आहे त्यावेळेला त्यांनी या शांती मंत्राचा अर्थ अगदी वेगळा लावला आहे. ते असं म्हणतात ओम शांती शांती शांती, 3 प्रकारच्या शांती आहेत. आणि ते म्हणतात त्या 3 प्रकारच्या शांती म्हणजे कोणत्या असतील तर जीवाच्या 3 प्रकारच्या अवस्था, म्हणजे जागृत अवस्था, त्यानंतर असणारी स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था, या तीनही ठिकाणी त्या जीवाला शांती मिळाली पाहिजे. जीवाला जर तीनही अवस्थेमध्ये शांती मिळाली तर तो अत्यंत सुखरूप आनंदरूप या जगामध्ये राहू शकतो. आणि म्हणून या तिन्ही अवस्थांची शांती झाली पाहिजे. आणि ती शांती होणार नाही, त्यामुळे तो आशीर्वाद नाही, तो पुरुषार्थ आहे, तो कमवायचा आहे. आणि एवढं सगळं बघितल्यानंतर शांतीपाठ आपण बघितला. आणि मग आता आपण प्रत्यक्ष कुठे जाऊया तर आपण आता प्रत्यक्ष जे उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये प्रविष्ट होऊया. आपण आत्ता जो आहे तो तैत्तरीय उपनिषदाचा जो आहे तो शांतीपाठ बघितला. ज्या शांतीपाठामध्ये सर्व देवतांना ब्रह्मस्वरूप मानलेलं आहे त्यांना, आणि त्यांना वंदन केलेलं आहे. हे सर्वच्या सर्व जे आहेत ते साकार आहेत आणि सक्रिय रूपातील देव आहेत. बघा, साकार आहेत. ईश्वर आहे तो कसा आहे तर सगुण निराकार आहे. याचा अर्थ विश्वरूपाने तो सगुणच आहे. म्हणून जो सगुण आहे तो साकार आहे, आणि म्हणून जो साकार आहे तो सक्रिय आहे. आणि सक्रिय याचा अर्थ तो काहीतरी क्रिया करणारा आहे, तो आपलं हित करणारा आहे. आणि म्हणून सक्रिय असे असणाऱ्या देवतांनाच काय केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. आणि मग आता पुढचा जो मंत्र आहे, आता त्या मंत्राला आपण जाऊया. आता या उपनिषदाचं जे वैशिष्ट्य आहे आपण बघितलं की ह्याच्या अध्यायांना सुद्धा वल्ली म्हटलंय. जे मंत्र आहेत त्या मंत्रांना मंत्र म्हटलेलं नाही, ऋचा म्हटलेलं नाही, त्यांना अनुवाक म्हटलेले. मंत्र न म्हणता त्यांना अनुवाक म्हटलेले. मग आता पहिला अनुवाक, दुसरा अनुवाक, तिसरा अनुवाक, अशा तऱ्हेने आपण हळूहळू पुढे जाऊ. आता त्या पहिल्या मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. पहिला अनुवाक म्हटलेले. त्या अनुवाकामध्ये म्हटले शिक्षाम व्याख्यासाम वर्णः स्वरः मात्रा बलम सामः संतानः इति उक्तः शिक्षाध्यायः. पहिला मंत्र बघितल्यानंतर शिक्षाध्याय याचा अर्थ शिक्षेचं अध्याय. शिक्षा म्हणजे आपण बघितलं की वाणी जी आहे, शब्द जे आपण बोलतो याचा अर्थ उच्चारण शास्त्र जे आहे त्या उच्चारण शास्त्राविषयीचा पहिला मंत्र जो आहे तो आपल्याला काहीतरी सांगणार आहे. मग जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. त्याच्यामध्ये वर्ण आहे. वर्ण म्हणजे आपण क ख ग ग ङ हे सगळे स्वर आहे. क ख ग ग ङ ही व्यंजन आहेत. अ आ इ उ हे सगळे स्वर आहेत. मग हे स्वर व्यंजन हे सगळं मिळून काय होतं तर हे वर्ण होतात. म्हणून त्या ठिकाणी वर्ण आहेत आणि स्वर आहेत. मग वर्ण आहेत, स्वर आहेत. मात्रा बलम, मात्रा
याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा जो उच्चार आपण करतो तो उच्चार करण्यासाठी जेव्हा त्याला वेळ लागतो, तो जो काळ लागतो त्याला मात्रा म्हणतात. ज्याचा उच्चार करायचा तो उच्चार करण्यासाठी जितका कालावधी लागतो त्याला मात्रा म्हणतात. आणि म्हणून ऱ्हस्व जर एखादे आपण म्हणजे इकार असू दे उकार असू दे ऱ्हस्व असेल तर त्याला एक मात्रा आहे, दीर्घ असेल तर त्याला 2 मात्रा आहे, एखादा जोडाक्षर असेल किंवा विसर्ग असेल तर त्याला 3 मात्रा आहे. याचा अर्थ त्याच्या उच्चारणाला तितका वेळ हळूहळू लागत जातो. मग हे मात्रा बल काय आहे? आता हे सगळं शिक्षाशास्त्र, याचा अर्थ हे सगळं शब्द कसा आहे त्याचं शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून मात्रा बलम साम हा. आणि म्हणून साम काय आहे तर साम याचा अर्थ जे आपण शब्द बघतो, कारण वर्णापासून काय आहे तर शब्द बनलेत. वर्ण आणि व्यंजनांच्या अनुनासिक विसर्ग ह्या सगळ्यामुळे शब्द, शब्दांनी वाक्य, आणि या शब्दांच्या साह्याने ऋचा, शब्दांच्या साह्याने परिच्छेद, शब्दांच्या साह्याने ग्रंथ, शब्दांच्या साह्याने म्हणजेच वर्णांच्या साह्याने काय आहे तर वेदांची उत्पत्ती झाली. मग आता हे जे काही शब्द आहेत, हे जे ज्ञान आहे, हे जे 52 वर्ण आहेत, या 52 वर्णातून हे संपूर्ण अक्षरवाङ्मय निर्माण झालं. हे सगळं जे निर्माण झालं ते मुळामध्ये कसं आहे तर हे सगळं काय आहे तर हे वायुस्वरूप आहे. आणि वायुस्वरूप असणारं ते काय आहे तर तो वायू या पिंडाच्या आतमध्ये आहे. आणि हा वायू जेव्हा मुखाच्या पोकळीमध्ये 8 ठिकाणी आढळतो तेव्हा मग तो कधी दातांवरती आढळतो, कधी टाळूवरती आढळतो, कधी कंठावरती आढळतो, कधी ओठांवरती आढळतो. जिथे आढळतो त्याप्रमाणे ते वर्ण तयार होतात. म्हणून दांत, दंतव्य, तालव्य, ओष्ठ, कंठस्थ, अनुनासिक हे सगळे आपण शब्द जे आहेत ते असे म्हणतो. जर भाषाशास्त्र मराठी भाषा आपल्याला कधीतरी होती, व्याकरण शिकलो तेव्हा हा सगळा विषय आपण कधीतरी 7वी 8वीमध्ये शिकलेलो असो. अर्थात पुढच्याच पाठ मागचं सपाट असं तुमचं आमचा सगळ्यांचा असंच घडतं. त्यामुळे मागे काय शिकलो ते आपण विसरून जातो, पण हे आपण कधीतरी शिकलेलो आहोत. जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येईल की आपण कधीतरी हे वाचलेलं आहे. आणि हा सगळा विचार त्या ठिकाणी दिलेला आहे की काय काय आहे, हे का समजवलेलं आहे. कारण का आता हे वेद जे आहेत हे वेद श्रुतवाङ्मय आहे. त्या काळामध्ये काही छपाई नव्हती आणि म्हणून गुरु जे आहेत ते संथा द्यायचे. आणि संथा दिल्यानंतर तो ऱ्हस्व शब्द आहे का दीर्घ आहे का अनुनासिक आहे का विसर्ग आहे, ते संथा देऊन देऊन ते ज्ञानाचं जतन केलं आणि पुढच्या पिढीपर्यंत गेलं. आणि आजपर्यंत हजारो वर्ष ही संपूर्ण परंपरा चालू आहे. आणि अशा तऱ्हेने भाषा संपूर्ण कशी झाली तर ती विकसित झाली. आणि मग या भाषेमध्ये काय आहे तर संतान आहे. खूप छान शब्द आहेत बरं का. 2 शब्द समजून घेणे. एक संतान, सन याचा अर्थ सम्यक तान, तान म्हणजे विस्तार. एखाद्या शब्दाचा विस्तार कसा करायचा, तो कसा उच्चार करायचा, बरोबर वाचलं तर आपल्याला ते कळेल. म्हणून शब्दाचा उच्चार कसा करणं आणि ते समजून घेणं त्याला संतान म्हटलंय. म्हणून शब्द अखंडपणे आपल्याला उच्चारता आला पाहिजे. आणि संहिता याचा अर्थ आपल्याला संधी करता आली पाहिजे. मग आपण स्वरसंधी किंवा व्यंजन संधी, विसर्ग संधी हे सगळे आपण संधीचे वेगवेगळे प्रकार शिकलेलो आहोत. की जसं विवेक आणि आनंद 2 शब्द एकत्र आले की विवेकानंद शब्द तयार होतो. आता ही संधी भाषेमध्ये होते सहज. अशा तऱ्हेने भाषा संपूर्ण ही विकसित झाली अशी. आणि का झाली कारण ह्या भाषेतून वेद निर्माण झाली आणि हे वेद त्या गुरूंनी शिष्यांना शिकवले. आणि म्हणून पहिल्यांदी त्या शिक्षाध्याय असं मधला जो अनुवाक आहे त्या अनुवाकामध्ये संपूर्ण या भाषेचं काय ज्ञान आहे ते दिले बरं का. आणि मग आता संधी दिली. संधी म्हणजे संहिता. या संहिता आपल्याला समजून घ्यायला लागल्या. आणि या साह्याने, भाषेच्या साह्याने आता हळूहळू ते आपल्याला कुठे घेऊन जात आहेत तर ज्ञानाच्या प्रांगणामध्ये घेऊन जात आहेत. आणि मग या ठिकाणी आता गुरूंनी आणि त्या शिष्यांनी प्रार्थना केली. काय प्रार्थना केली आहे की गुरु शिष्यांना दोघांना काय प्राप्त हो तर ब्रह्मतेज प्राप्त हो. ब्रह्मतेज जर प्राप्त झालं तर ज्ञान जे आहे तो ज्ञानाने दोघंही परिपूर्ण होतील अशी प्रार्थना केली आहे. आणि मग 5 अधिकरणाच्या साह्याने संहितेची उपासना सांगितली. 5 प्रकारची अधिकरणं सांगितली. म्हणजे 5 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि अधिकरण म्हणजे एकापेक्षा 2 गोष्टी, 2-3 गोष्टी एकत्र आल्यात.
आणि अशी अधिकरणं म्हणजे अनेक गोष्टी एकत्र होऊन एक अधिकरण तयार झालं. अशा 5 अधिकरणं आहेत आणि ती 5 अधिकरणं समजावून घ्या आणि नुसती समजावून घेऊ नका, तर त्याची उपासना करा असं सांगितलंय. आणि म्हणून या ठिकाणी 5 अधिकरणाच्या साह्याने संहितेची उपासना आता मी तुम्हाला सांगतो असा तो अनुवाक आपल्याला सांगतो. मग आता हे अधिकरण म्हणजे काय आहे हे एकदा समजून घेऊया आपण आणि मग प्रत्यक्ष अधिकरणामध्ये जाऊया. फडके शास्त्रींनी पण हे उपनिषद लिहिलेलं आहे. त्यांनी खूप छान सांगितलं. ते असं म्हणतात, हे अधिकरण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एक दृष्टांत समजून घ्या आणि एका दृष्टांताच्या साह्याने अधिकरण समजून घ्या. मग त्यांनी दृष्टांत दिल्या. ते म्हणतात, तुमच्या डोळ्यासमोर एक लक्षात घ्या की एक जातं आणा. पूर्वीच्या घरात जाती असायची. हे जात्यामध्ये काय आहे तर जात्याला एक खालची तळी असते, त्याच्यानंतर त्याला एक वरची तळी असते. खालची तळी म्हणजे काय आहे तर त्याचा पूर्व भाग आहे. वरची तळी जी आहे तो त्याचा उत्तर भाग आहे. ह्या 2 तळ्यांना जोडणारा मध्ये जो कोण खुंटा किंवा खिळा आहे, हा जो खिळा म्हणजे काय आहे तर ते त्याचं संधान आहे, ते जोडणारं ते आहे त्याला. म्हणजे 2 तळ्यांना जोडणारा, संधी करणारं हे काय आहे तर तो संधान करणारा तो मध्ये खिळा आहे. आता 2 तळी आणि तो खिळा याच्यामुळे ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या आणि ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा ते जातं फिरतं तेव्हा आपल्याला काय मिळतं तर तिथे दळण ही क्रिया होते आणि जेव्हा दळण ही क्रिया होते तेव्हा आपल्याला त्याच्यातून पीठ मिळतं. आता हा दृष्टांत आपण बरोबर समोर ठेवूया आणि मग ह्याच्या साह्याने 4 गोष्टी सांगितल्या त्यांनी. एक पूर्व, एक उत्तर, खालची तळी आणि वरची तळी, दोन्हीला जोडणारा जो ते संधान आणि मग त्यातून प्राप्त होणारं जे काही आहे तर ते जे काही मला मिळणार आहे ते त्याच्यातून मिळणार आहे. म्हणून ती संहिता आहे आणि संधान आहे. अशा या गोष्टीच्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ह्या एका दृष्टांताच्या साह्याने पुढची 5 अधिकरणं जी आहेत ती 5 अधिकरणं अतिशय सुंदर समजावून सांगितलेत बरं, अतिशय सुंदर. आणि ह्या उपासना सांगितल्या आहेत बरं का. त्या उपासना का सांगितलेल्या असतील आपण थोडं समजून घेऊ की जेव्हा आपण हा विषय समजून घेऊ तेव्हा आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी किती निगडीत आहेत या गोष्टी हे आपल्याला कळतील. आता त्यांनी सांगितले की हे का समजून घ्यायचं. त्यांनी सांगितलं की ह्या ज्या अधिकरण आहे यांना महासंहिता म्हणतात. या महासंहिता का समजून घ्यायच्या. या महासंहिता ही एकदा संकल्पना कळली की जीवाला जीवनाचं सूत्र समजतं आणि ते सूत्र म्हणजे ह्या जगामध्ये जीव एकटा काहीच करू शकत नाही. मला किती वाटलं की मी एकटीच राहीन आणि मी अत्यंत मला पाहिजे ते मी करीन, शक्य नाही. एकटा जीव काहीही करू शकत नाही. तर व्यवहारात कमी कमी 2 जणं लागतात. नुसते 2 जणं लागत नाहीत तर त्या दोघांना एकत्र आणणारा किंवा त्यांच्याकडून कार्य करून घेणारा तिसरा सुद्धा लागतो. आणि अशा तऱ्हेने अनेक जणं जेव्हा एकत्र येतात तेव्हाच काही कार्य केलं जातं. आणि म्हणून आपल्याला बाकी काही करता आलं नाही तरी हरकत नाही, माणसं जोडता आली पाहिजेत. आणि माणसं जोडण्याचं मुख्य शास्त्र कोणतं असेल तर ती वाणी आहे ना. आणि म्हणून पहिल्या शिक्षावल्लीमध्ये या शब्दांचं, या स्वरांचं, या व्यंजनांचं का वर्णन केलं. समर्थ म्हणतात, जगामध्ये जगन्मित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. जितके मधुर बोलाल, जितके गोड बोलाल तितकी माणसं जोडली जातील आणि जितके कठोर बोलाल तितकी माणसं तुटली जातील. आणि म्हणून हे काय आहे तर ही महासंहिता समजून घ्या. एकत्र ही जी आहे ती समजून घेतली तर समाज बांधला जाईल आणि अशा तऱ्हेने माणसं जोडली जातील. आणि ज्याला संहिता म्हणजे महासंहितेच्या साह्याने माणसं जोडली जाता येतील त्याला त्याचं कुटुंब जोडलं जाईल. ज्याचं कुटुंब जोडलं झालंय तो समाज जोडेल. समाज जोडला की राष्ट्र जोडलं जाईल. राष्ट्र बांधणी झाली की विश्व बांधणी व्हायला वेळच लागणार नाही. आणि म्हणून राष्ट्र बांधणीचं मूळ सूत्र कोणतं असेल तर महासंहिता ही उपासना आहे. कारण या संपूर्ण समाज विश्वाचा मी एक तंतू आहे हे मला कधीतरी कळलं पाहिजे. आणि तो तंतू जर मला उत्तम व्हायचं असेल तर मला हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि मग यासाठी आता प्रत्यक्ष उपासना काय ती सांगायला सुरुवात केली. आणि म्हणून आता उपासना सांगतायत महासंहितेची उपासना. पहिली सांगितली, पहिलं अधिकरण कोणतं आहे ते सांगितलं. 5 अधिकरणं सांगितलेत. आता त्यांनी म्हटलं पहिल्या अधिकरणाला अधिलोक असं म्हणतात.
पहिल्या अधिकरणाला अधिलोक असं म्हणतात, ज्याच्यामध्ये पूर्व भागामध्ये पृथ्वी आहे आणि उत्तर भागामध्ये स्वर्ग आहे. याचा अर्थ जिथे आपण राहतो तिथे पृथ्वी आहे आणि स्वर्ग, याचा अर्थ आकाशाच्या वरचा एक भाग आहे. तो भाग कोणता आहे तर स्वर्ग आहे. या दोन्हीची संधी काय आहे, या दोन्हीच्या मध्ये काय आहे, म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामध्ये काय असेल तर मध्ये आकाश ही संधी आहे. आणि ह्या आकाशाची असणारी ती संधी, त्यांना बांधून ठेवण्याचं कारण कोणी केलेलं आहे, कोणती क्रिया त्या ठिकाणी झालेली आहे, संधान कोणतं झालेलं असं त्या ठिकाणी. या संधीच्यामुळे झालेलं संधान कोणतं आहे तर ते म्हणजे वायू आहे. आता जो संधान आहे ना, ते संधान कायम आनंददायी आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत हा वायू आहे तोपर्यंत माझा प्राण चालू राहणार आहे आणि जोपर्यंत माझे प्राण आहेत तोपर्यंत मी आनंदाचा भोग घेऊ शकणार आहे. माझा प्राण त्या देहातून निघून गेला तर मला मिळणार आहे का जीवनाचा आनंद, मिळणार आहे का? शरीराद्यम खलु सर्व धर्म साधनम. आणि म्हणून वायू जो आहे तो मला आनंद देणारा आहे की त्यांनी माझे प्राण धारण केलेले आहे. आणि म्हणून हा शेवटचा जो आहे संधान आहे तो आनंद देणारा आहे. आणि म्हणून पहिलं जे अधिकरण आहे ते पृथ्वी, स्वर्ग आणि त्याच्यामध्ये असणारं आकाश आणि त्यातून त्यांना बांधून ठेवणारा वायू, हा कोण आहे तर हे पहिलं संधान किंवा अधिकरण दिलेले. दुसरं अधिकरण दिलं. आता दुसऱ्या अधिकरणामध्ये म्हटलंय पूर्व भागामध्ये अग्नी आहे, उत्तर भागामध्ये सूर्य आहे. आता आपल्याला अग्निही हवा आहे आणि सूर्यही हवा आहे. सूर्याशिवाय चालेल का? दोन्ही तेजतत्वाचंच आहे बरं का. पण एक तेजतत्व जे आहे ते अंधकार घालवणारं आहे, एक मला प्रकाश देणारं आहे, एक मला ज्ञान देणारं आहे आणि एक अत्यंत दाहक आहे. पण अग्निशिवाय चालतच नाही, कारण तो माझं अन्न शिजवतो ना. आणि म्हणून पूर्व भागामध्ये अग्नी आहे, उत्तर भागामध्ये सूर्य आहे. आणि ह्या दोन्हीची संधी काय आहे, जेव्हा दोन गोष्टी एकत्र येतात. याचा अर्थ जो समुद्र आहे, समुद्राच्या मध्ये कोणता अग्नी आहे? वडवा नळच आहे, त्याच्या आतमध्येही अग्नीच आहे. पण त्या अग्नीचं पण काय होतं, पाण्याचं म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफच होते. याचाच अर्थ या दोन्हीमधून काय होतं तर जलाची निर्मिती होते. आणि म्हणून ह्यातला का मधला जो काही संधी कोणती असेल तर जल. कारण वायूच्या साह्याने किंवा सूर्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्याचे ढग बनतात. आणि ढग बनतात म्हणजेच पर्यायाने त्याचं जल बनतं. ही काय तर ही संधी आहे. आणि असे ढग ज्या वेळेला एकमेकांवरती आदळतात तेव्हा त्याच्यातून कसली निर्मिती होते तर त्याच्यातून विजेची निर्मिती होते. आपण बघतो ना आकाशामध्ये वीज चमकते, दिसायला किती सुंदर दिसते. संपूर्ण गडद काळभोर आकाश असलं तरी ती दिसायला इतकी सुंदर दिसते. जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला फारच बरं वाटतं आणि अतिशय सुरेख वाटतं की काय छान दिसते. आता इथे या ठिकाणी सांगितले की एक पूर्व भागामध्ये काय आहे तर अग्नी आहे, उत्तर भागामध्ये काय आहे तर सूर्य आहे. आणि या दोन्हीचं जे काय आहे संधी कोणती असेल तर जल आहे. आणि ह्याच्यातून संधान कोणतं आहे तर ते वीज हे संधान आहे. आता हे अधिकरण कशासाठी समजून घेणं आहे तर ते समजावून दिले की काय आहे की वायू जो आहे ना तो वायू मदत करतो. काय घडतं तर दिवसा जे काही आहे तर दिवसा सूर्य जेव्हा आकाशामध्ये असतो तेव्हा महासागरामध्ये जिथे वडवा नळ आहे त्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात. आणि मग काय होतं तर ढग बनल्यानंतर एकमेकांवरती जेव्हा आदळतात तेव्हा त्याच्यातून विजेची निर्मिती होते, वायूचं तेज बनवून. आता जेव्हा वायूचं तेज बनलं जातं, ढग बनले जातात तेव्हा ते काय आहे तर त्यामुळे मानवाचं जीवन जे आहे ते अत्यंत सुकर होतं. सुकर कसं होतं लक्षात येईल की आकाशातून जेव्हा पाऊस पडतो त्याच्यावरती तर आपलं सगळं जीवनच चाललेलं आहे. आकाशामध्ये सूर्य आहे म्हणून आपलं जीवन आहे. आपण बघतो जेव्हा तो नसतो आकाशामध्ये तेव्हा आपली सगळी ऊर्जा निघून जाते, आपली क्षमता निघून जाते, आपलं सामर्थ्य निघून जातं. आपण पण कसे होतो तर मलूल होतो आणि झोपेच्या अधीन होतो. याचा अर्थ तो मला ऊर्जा देणार आहे, माझं अन्न शिजवणार आहे आणि माझं अन्न शिजलं जातं म्हणून ते मी अन्न खाल्लेलं पचलं मला जातं. मग आता विजेचं काय
विजेचा सगळ्यात मोठा उपयोग कोणता असेल? आपल्याला कल्पना आहे वीज का आहे, कारण ज्या वेळेला वीज आकाशामध्ये दिसते तेव्हा तो काळ कोणता आहे? तो पावसाळा आहे. त्यावेळेला सगळी पिकं जी आहेत ती शेतामध्ये तरारत असतात आणि त्याच वेळेला त्यांनी असं म्हटले की ही जी वीज आहे त्या विजेचं मुख्य कार्य काय असेल तर पिकांना पोषक वायू पुरवणं हे त्या विजेचं कार्य आहे. आणि म्हणून जेव्हा शेतामध्ये पिकं आहेत त्याच वेळेला आकाशामध्ये काय आहे तर वीज चमकत असते. आता हे निसर्गाचं वेगळं चक्र आहे बरं का, हे दुसरं अधिकरण आहे आणि म्हणून त्याला ज्योतिष अधिकरण असं म्हटलेलं आहे. महासंहितेचं जे 5वं दुसरं जे आहे ना ते ब्रह्मांडाचं असणारं, निसर्गाचं असणारं दुसरं अधिकरण दिलेलं आहे. आणि हे जर समजून घेतलं तर लक्षात येईल की हे सगळं मानवी जीवन सुकर आणि अत्यंत सुलभ होण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून याची उपासना करा असं आपल्याला हे उपनिषद सांगते. तिसरं अधिकरण जे दिलेलं आहे ते तिसरं अधिकरण म्हणजे अधिविद्या दिलेलं आहे. फार सुंदर आहे बरं का, अधिविद्या याचा अर्थ अधिविद्येचं अधिकरण आहे, ज्यामध्ये पूर्व भागामध्ये आचार्य आहेत, उत्तर भागामध्ये शिष्य आहे आणि आचार्य विद्या प्रदान करायला बसलेले आहेत, शिष्य जो आहे तो विद्या ग्रहण करायला बसलेला आहे आणि त्यांची संधी दोघं एकत्र कुणामुळे आलेले आहेत तर ज्ञान आणि विद्येमुळे दोघं जण एकत्र आलेले आहेत. आणि त्याच्यातून निर्मिती कसली आहे तर ती प्रवचन, हे संधान, बोध. प्रवचन म्हणजे बोध, प्र म्हणजे अत्यंत चांगलं सुवचन ज्याला बोध म्हणतात ते प्रवचन. प्रकर्षणाने ज्ञान सांगणारं जे वचन आहे त्याला प्रवचन म्हणतात. याचा अर्थ उत्तम बोध तो कोण करणार आहे? ते आचार्य सद्गुरूच करणार आहेत, गुरु करणार आहेत. आणि म्हणून गुरु शिष्य या दोघांना बांधणारं कोण आहे तर ते ज्ञान म्हणजे विद्या आहे. आणि मग त्याच्यातून निष्पत्ती कसली आहे तर बोधाची निष्पत्ती आहे, ज्ञानाची निष्पत्ती आहे. ज्ञान हे कायम आनंददायीच आहे आणि म्हणून शेवटी पुन्हा संधान काय आहे? आनंददायीच आहे. दुसऱ्या संधानामध्ये वीज हे आनंददायी आहे कारण ती पिकांना पोषण होते आणि जर पिकं उत्तम आली तर तुम्हाला मला अन्न उत्तम मिळणार आहे. प्रत्येक अधिकरणामध्ये काय अधिकरण आहे बघा, म्हणजे महासंहितेची उपासना आपल्याला उपनिषद सांगते की या सगळ्यांच्या विषयी किती कृतज्ञता आपण मानावी आणि काय प्रकारांनी विचार केलाय. म्हणून तिसरं अधिकरण जे दिलेलं आहे तर अधिविद्या अधिकरण दिलंय. चौथं अधिकरण जे दिलेलं आहे ते अधिप्रज अधिकरण दिलेलं आहे. अधिप्रज नावावरूनच कळतं, प्रजापती व्रत याला म्हटलेले बरं का, प्रजापती व्रत म्हटलेले. शास्त्राच्या चौकटीमध्ये सर्व प्रकारचे भोग भोगायला तुम्हाला आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि म्हणून गृहस्थाश्रम आहे. स्वैराचार मान्य नाही आहे आपल्या संस्कृतीला, भोग त्याज्य नाही आहेत पण स्वैराचारही मान्य नाही आहेत. भोग भोगा पण ते शास्त्राच्या चौकटीमध्ये भोगा आणि म्हणून गृहस्थाश्रम सांगितलेला आहे. आणि या गृहस्थाश्रमाच्या निमित्ताने चौथं अधिकरण सांगितलं आहे, अधिप्रज अधिकरण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पूर्व भागामध्ये माता आहे, उत्तर भागामध्ये पिता आहे. या दोघांची संधी कुठे आहे तर संतान. या दोघांच्या मधून काय आहे तर निर्मिती. या दोघांना बांधून ठेवणारा कोण आहे? कुटुंब कुणामुळे बांधलं जातं? कदाचित नवरा बायकोंमध्ये वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा ते एकत्र राहतात. का राहतात? कारण पोरांना व्यवस्थित सांभाळायचंय. बांधून ठेवणं संधी कोण आहे तर संतान ही संधी आहे. आणि मग संधान कोणतं आहे, क्रिया कोणती आहे तिथे तर संभोगी क्रिया आहे. तिथे आनंद आहेच आहे, आपल्याला तो बघायचा नाही. सविषय आनंद असला तरी पण ते आनंदाची प्रक्रियाच आहे. आणि म्हणून चौथं जे अधिकरण आहे ते अधिप्रज असं अधिकरण दिलेलं आहे. त्यानंतर पाचवं अधिकरण जे दिलेलं आहे ते आता पिंडाच्या बाबतीत आणले बरं का, आपल्या शरीराच्या बाबतीत आणले. त्याच्यामध्ये म्हटले पूर्व भागामध्ये हनुवटीचा खालचा भाग, म्हणजे जो हनुवटीचा भाग आपला ओठ जे असतात खालचा ओठाचा जो भाग आहे तो पूर्व भागामध्ये आहे. उत्तर भागामध्ये हनवटीचा वरती म्हणजे वरचा ओठ जो आहे, जबडा ज्याला आपण म्हणतो, तो वरचा जबडा किंवा वरचा ओठ हा उत्तर भागामध्ये आहे. आणि म्हणून दोन ओठ म्हणजे खालचा भाग हनवटीचा आणि वरचा जबड्याचा भाग, या दोन्हीची संधी कुठे आहे, त्याच्यातून काय निर्मिती आहे तर वाणी आहे. म्हणून वाणी ही संधी आहे. तिथून शब्द बाहेर येत आहेत, शब्द बाहेर येत आहे त्याचा अर्थ वाणी बाहेर येते. शारदेची कृपा तिथून बाहेर येते. आणि ही वाणी बाहेर येणं ही काय येतं त्याची संधी आहे. आणि मग त्याचं संधान कोणतं आहे, कोणाच्यामुळे होते ती तर ती रसना जिव्हेमुळे होते. म्हणून जिभ हे काय येतं, जिभ हे संधान आहे. आता इथे लक्षात येईल की मला वाणीनीच ज्ञान होतं.
ज्ञान जे काही होणार आहे ना, जे झालेलं ज्ञान प्रगट आहे वाणीनीच होणार आहे. त्यामुळे ज्ञान मिळवणं आहे. मिळवण्यासाठी दुसरा कोणीतरी बोलत असतो, वाणीच लागते. मिळालं ज्ञान वापरायचं असेल तर जो वापरणारा आहे तोही वाणीचाच वापर करत असतो. म्हणून ज्ञान घेणं, ज्ञान मिळवणं, ज्ञान देणं किंवा अध्ययन करणं, अध्यापन करणं, हे सगळं ज्याच्या साह्याने घडतं ती वाणीच आहे. आणि असं असणारं हे 5वं अधिकरण कोणतं आहे तर ते अध्यात्म अधिकरण आहे. हे 5 अधिकरणं समजून घ्या सांगितलंय. या सर्व अधिकरणं जेव्हा समजून घ्या आणि त्याप्रमाणे या सर्व उपासना करा. ह्या उपासना बुद्धीची परिसीमा दाखवणाऱ्या आहेत आणि बुद्धीची परिसीमा दाखवून अशा प्रकारची उपासना करायला सांगितले. आता ही 5 अधिकरण आपण समजून घेतलं. बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर पृथ्वी आहे, त्याच्यानंतर स्वर्ग आहे आणि आकाश आहे, अंतरिक्ष आहे, म्हणजे ते ब्रह्मांडामध्ये गेलेलं आहे. त्यानंतरचं जे अग्नी आहे, सूर्य आहे, त्याच्यानंतर जल आहे आणि वायू आहे किंवा वीज आहे, हे सगळं पुन्हा ब्रह्मांडामध्ये गेलेलं आहे. म्हणजे पहिले 2 जे अधिकरणं दिलेली आहेत ही निसर्गामध्ये जे निसर्गाचं चक्र ज्याच्यामुळे तुमचं आमचं जीवन अत्यंत सुखर आहे, ही ब्रह्मांडामधली आहेत. नंतरची जी 2 अधिकरणं दिलेली आहेत ती बघितली तर आपलं कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आहे, ज्याच्यामध्ये गुरु शिष्य आहेत, प्रत्यक्ष ज्ञानाची प्रक्रिया दिलेली आहे, ज्याच्यामध्ये माता पिता आहेत, जे मला जन्म देणारे आहेत, जे माझं उदरभरण करणारे आहेत. आणि म्हणून हे प्रत्यक्ष माझं जे कौटुंबिक जीवन आहे, माझं सामाजिक जीवन आहे, त्यांच्याविषयीची कृतज्ञता, त्यांच्याविषयी मला देवभाव धारण करायला सांगितलं आहे. आणि 5वं अधिकरण जे आहे ते माझं स्वतःचं जे आहे ते माझ्या पिंडाचं मला चिंतन करायला सांगितलं आहे. आणि म्हणून वाणीच्या साह्याने प्रत्यक्ष ज्ञान मला मिळवायचं आहे आणि त्या ज्ञानाच्या साह्याने मला त्या तत्वाची उपासना करून मूळ माझ्या तत्वापर्यंत पोचायचं आहे. आणि म्हणून हे अध्यात्म अधिकरण म्हटलेलं आहे. या 5 महासंहिता समजून घ्या आणि मग ह्यातल्या 2 ब्रह्मांडाच्या आणि मग त्यानंतर 2 असणाऱ्या कोणत्या असतील तर त्या 2 पिंडाच्या आहेत आणि नंतरची असणारी एक कोणती आहे तर ती जीवाची आहे असं सांगितलेलं आहे. हा सगळा विचार आपल्याला ह्या संपूर्ण अनुवाकामध्ये आपण बघितला. त्यानंतरचा जो श्लोक आहे, आता ह्याचं फल दिले बरं का. हे काय समजून घेणं आहे आपल्याला, हे जो कोण जाणतो त्याने असं म्हटलं ही अशा प्रकारची उपासना जो करतो आणि अशी उपासना करून ह्या सगळ्याच्या विषयी जो कृतज्ञताभाव धारण करतो त्याला या समाजामध्ये काय काय मिळतं. तुम्ही जर इतकी उपासना केली, त्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता भाव धरलात, हे सगळं जर मिळवलं, मी ज्ञान मिळवलं, ज्ञानाच्या विषयी मी कृतज्ञ राहिले, आईवडिलांच्या विषयी कृतज्ञ राहिले, माझं जीवन सुकर होणार आहे, सुलभ होणार आहे. मग त्याचा परिणाम काय आहे, आता काही मागायची गरजच नाही आहे, कळत नकळत काय काय मिळणार आहे सांगितलंय. अशी अध्यात्म उपासना किंवा अशा महासंहितेची उपासना जो करतो, जाणतो, त्याला काय काय मिळतं. त्याला प्रजा, याचा अर्थ उत्तम कुटुंब मिळतं, त्याला पशुधन मिळतं. आता आत्ताच्या काळामध्ये पशुधनाची आवश्यकता नाही आहे, पण पशुधनाचं दूध, दही, दूध, तूप, लोणी, तूप हे तर तुम्हाला मला मिळू शकेल ना. याचा अर्थ पशूंच्यापासून मिळणारं जे जे काही आहे ते पशुधनाचं मिळणारं ते सर्व काही मला मिळणार आहे. ब्रह्मतेज म्हणजे ज्ञान मला मिळणारं आहे, मला अन्न मिळणारं आहे आणि स्वर्गामध्ये मिळणारे सगळे भोग. आज तुम्हाला आम्हाला इथे काय घरी बसल्यानंतर आपण इतके लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी बसलोय, पंखा चालू आहे, AC चालू आहे, सुखामध्ये बसलोयत की नाही. मग स्वर्गातले भोग मिळत आहेत की नाही, घरात बसून मिळत आहेत ना. याचाच अर्थ जर आपण व्यवस्थित असे कृतज्ञतापूर्वक जीवन जगलो तर हे सगळे भोग द्यायला ईश्वर काय आहे, बांधील आहे. आणि म्हणून ईशसृष्टीची उपासना, व्यापक उपासना काय आहे, ही ह्या महासंहितेच्या साह्याने व्यापक उपासना आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितले. आणि मग आता 4थ्या अनुवाकामध्ये पुन्हा गुरुजी आहेत ना ते या ठिकाणी प्रार्थना करतायत. ते असं म्हणतायत, इंद्रदेवानी काय द्यावं मला, प्रणव म्हणजे ओंकार जो आहे त्या ओंकाराचं मला नित्य स्मरण द्यावं. आणि ओंकाराचं जर मी स्मरण केलं, त्याचा जर मी जप केला तर माझी स्मरणशक्ती जी आहे ती मला उत्तम स्मरणशक्ती मला मिळेल. आणि जर स्मरणशक्ती मला उत्तम असेल तर त्याच ओंकाराच्या जपाच्या साह्याने, त्या ओंकाराच्या प्रणवाच्या स्मरणाच्या साह्याने मला अमृत तत्वाची प्राप्ती होईल. आता मुख्य जायचं आहे अमृत तत्वापर्यंत, ब्रह्मतत्वापर्यंतच आपल्याला उपनिषद घेऊन जातो. आणि म्हणून ओंकाराच्या साह्याने, ओंकाराच्या स्मरणाच्या साह्याने मला अमृत तत्वाची प्राप्ती लाभावी
असं या ठिकाणी प्रार्थना केली आहे. आणि मग ह्यासाठी माझा देह अत्यंत अनुकूल व्हावा, आणि देह अनुकूल व्हावा याचा अर्थ त्याला आधी व्याधी आणि उपाधी कोणत्याही नसाव्यात असं सांगितलं आहे. आणि आणखीन एक वेगळं मागणं मागितलं आहे, ते म्हणजे माझी वाणी अत्यंत मधुर असावी. अत्यंत वाणी मधुर असावी. वाणी जर कर्कश असेल तर कोणी ऐकेलो आपली वाणी? नाही ना ऐकणार. याचा अर्थ वाणीमध्ये तरी माधुर्य पाहिजे ना. मग अशी जसं आपण म्हटलं, समर्थ म्हणतात जगामध्ये जगन्मत्र जिव्हेपाशी आहे सूत्र. मी जर गोड आरे म्हटलं तर समर्थ म्हणतात तुम्हाला उत्तर कारी येईल, पण तुम्हीच आहो म्हटलं तर उत्तर काहोच येणार आहे. त्यामुळे जसा ध्वनी तसा प्रतिध्वनी आहे. मग मला ध्वनीच मधुर जर मी काढला तर मला प्रतिध्वनी मधुरच ऐकायला येईल ना. आणि म्हणून माझी वाणी अत्यंत मधुर असावी अशा प्रकारचं मागणं मागितलंय. आणि मग त्यानंतर आता गुरुदेव मागणं मागतायत बरं का. गुरूंनी त्या ब्रह्माकडे मागणं मागितलं आणि इतकं सुंदर मागणं मागितलंय. गुरुदेव मागणं मागतायत आणि ते काय मागणं मागतायत की माझा आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी येवोत. कसे येवोत की जसं आकाशामध्ये पाणी पडल्यानंतर ते पाणी उताराकडे जसं भर 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 चारी दिशेने उताराकडे जातं आणि जाऊन ते पाण्याला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे चारी दिशेहून माझ्याकडे अनेक प्रकारचे शिष्य यावेत. पण ते सगळे कसे असावेत? नुसते शिष्यांची मला म्हणजे संख्या वाढायला, ज्याला क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणतो, नुसती क्वांटिटी आहे, भरपूर शिष्य यावेत हे मागणं केलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये दर्जेदार शिष्य माझ्याकडे असावेत. आणि म्हणून म्हटले की माझे जो काही गुरुकुल आहे, या गुरुकुलामध्ये यज्ञयागादी कर्मच होणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना मी हे सगळे वेद शिकवणार आहे. आणि त्यासाठी असे विद्यार्थी मला पाहिजेत. ते कसे असावेत? माझ्याकडे ब्रह्मचारी विद्यार्थी येऊ देत. आणि काकांनी सुंदर तिथे ओवी वापरली आहे. काका असं म्हणतात, जया ब्रह्मज्ञाना आरती. ज्या विद्यार्थ्यांना ब्रह्मज्ञानाचीच अर्थता आहे. मला कोणत्याही ये न के न प्रकाराने मला ब्रह्मज्ञान झालंच पाहिजे, मला आत्मज्ञान झालं पाहिजे, अशी इच्छा या बाबतीत जे शिक्षक ब्रह्मचारी आर्त आहेत, आर्ततेने ज्यांना ब्रह्मज्ञान मिळवायचं आहे, असे जया ब्रह्मज्ञाना आरती परी दैन्याचे पडले गर्ती. पण ब्रह्मज्ञान न मिळाल्यामुळे जीवभावाच्या दारिद्र्यामध्ये जाऊन पडलेले आहेत. पण ज्यांना ब्रह्मज्ञान मिळवायचे आहे ते ब्रह्मचारी अतिथी, असे जे ब्रह्मचारी आहेत, ब्रह्मासाठी आचार करणं, ज्ञानासाठी काही करण्याची ज्यांची तयारी आहे ते ब्रह्मचारी आहेत. आणि असे ब्रह्मचारी शिष्य चारी दिशेपासून कोणाकडे येऊ देत तर ते माझ्याकडे येऊ देत. आणि असे विद्यार्थी माझ्याकडे आल्यानं येऊ देत. त्यासाठी त्यांना मला उत्तम धन द्यावं लागेल, त्यांना मला उत्तम अन्न द्यावं लागेल, त्यांना उत्तम पाणी द्यावं लागेल. आणि यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम काही देण्यासाठी, विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी त्यांच्या सगळ्या गरजा मला पुरवाव्या लागतील. आणि म्हणून मला धनवान का कर, कारण मी माझ्यापाशी जर धन असेल तर मी या विद्यार्थ्यांचा काय करीन, उत्तम सांभाळ करू शकेन. गुरुदेव मागणं मागतायत बरं का ब्रह्मदेवा, त्या ब्रह्मतत्वाकडे, थोरल्या देवाकडे. आणि मग पुढे म्हटलं, एवढंच करू नकोस. ब्रह्मतत्वाला विनंती केली आहे की असा तू परोक्ष नुसता शब्दज्ञानाने मला नाहू नकोस. तू काय कर, तू माझ्या आतमध्ये प्रवेश कर. तू जेव्हा माझ्या आतमध्ये प्रवेश करशील ना, तेव्हा माझ्या आतली सगळी पापं धुतली जातील. अंतःकरणाच्या, हृदयाच्या अंतःकरणामध्ये एकतर पापाची तरी वस्ती असेल, किंवा पापाची तरी वासना असेल, किंवा भगवत वासना असेल. परमात्मे प्राप्तीचे जर भगवंताचं जर आतमध्ये अधिष्ठान असेल तर तिथे पापवृत्ती असेल का? नाही. आणि म्हणून प्रार्थना केली की तू माझ्या आतमध्ये प्रवेश कर, जेणेकरून माझ्या आतून काय होईल तर पाप माझी सगळी धुतली जातील. कारण तू आतमध्ये गेलास तर पाप करण्याची प्रवृत्तीच मला होणार नाही आणि मग पाप माझ्याच्यानं घडणार नाही. आणि असे सगळे विद्यार्थी माझ्याकडे येवत असं सांगितलंय. आणि मग यानंतर आता प्रत्यक्ष त्यांनी सांगितलं की आता ही गुरुदेवांनी शिकवायला सुरुवात केली. आणि आता शिकवायला सुरुवात केल्यानंतर बघा, गायत्री मंत्र आहे. जेव्हा गायत्री मंत्र म्हणतो तेव्हा इथे भुवा स्वहा म्हणतो, भुवहा स्वहा महा, हे सगळे जे आहेत हे काय आहेत तर ह्या सगळ्या व्याहुती आहेत. जोपर्यंत या व्याहुती समजणार नाहीत तोपर्यंत या ईशसृष्टीच्या विषयी मी कृतज्ञता कशी बाळगायची हेच मला कळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता गुरुदेव काय करतायत तर त्यांनी या व्याहुती सांगायला सुरुवात केली. या व्याहुती समजून घ्या. त्याने पहिले भू म्हणजे काय आहे. जेव्हा आपण म्हणतो भुवस्वहा, भू म्हटल्याबरोबर भू म्हणजे भूमी याचा अर्थ पृथ्वी तत्व. या पृथ्वी तत्वावरती थोडा विचार करूया आपण आपल्या जीवनामध्ये. आपल्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत,
ज्या ज्या गोष्टी आपण विकत आणतो ह्या कुठून मिळालेल्या आहेत? पृथ्वीवरती राहणारे आपण, भूमीवरती राहणारे आपण, ह्या सगळ्या गोष्टी भूमीतूनच निर्माण झालेल्या आहेत. आपल्या 3च गरजा मुख्य आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गरजा आपल्या बेसिक नीड्स आहेत. आणि या पुरवणारी कोण आहे? तर ती भूमीच आहे. याचाच अर्थ आपल्या जीवनात लागणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला देणारी कोण आहे? तर ती भूमी आहे. ती कोण आहे? ती भू आहे. ती भू आहे. भू म्हणजे पृथ्वी तत्व. इथे असणारी प्रत्येक वस्तू पृथ्वीतच निर्माण होते आणि ती पृथ्वीमध्येच जाते. म्हणून ती पहिली व्याहुती कोणती आहे? तर ती भू आहे. दुसरी आहे भूवाहा. भूवाहा म्हणजे आकाश. आता आकाश म्हणजे काय? खूप छान या उपनिषदाने वर्णन केले. भूवाहा याचा अर्थ पृथ्वीचं असणारं पांघरुण. या पृथ्वीला झाकण्यासाठी काही पांघरुण पाहिजे आणि ते पांघरुण कोणतं आहे? तर ते आकाश आहे. याच आकाशामध्ये ढग आहेत, याच ढगातून पाणी आहे, याच आकाशाचा गुण शब्द आहेत. म्हणून ज्ञानाचा मार्ग कोणता आहे? तर हे आकाश तत्वच आहे. आणि म्हणून दुसरी व्याहुती कोणती आहे? तर भूवाहा म्हणजे आकाश. भूवाहा. आणि नंतर सुवाहा. भूवाहा स्वहा. स्वहा म्हणतो आपण ज्याला म्हणतात ते सुवाहा. सुवाहा याचा अर्थ त्या पलीकडे, म्हणजे जे आकाश दिसतंय त्या आकाशाच्या पलीकडे, ज्याला आपण म्हणतो अंतरिक्ष म्हणजे आकाश, आणि त्याच्या पलीकडे एक लोक आहे, तो म्हणजे स्वर्गलोक आहे. आणि आपण अनेक ह्या संपूर्ण पुराण ग्रंथामध्ये किंवा उपनिषदांमध्ये बघितलंय की ह्या स्वर्गामध्ये काय आहे? तर अनेक प्रकारचे काय आहेत? तर भोग आहेत. म्हणून तिसरा सुव जो आहे तो स्वर्गलोक आहे. आणि मग या तिन्हीच्या पलीकडे महा एक चौथा लोक आहे. आणि ही चौथी व्याहुती महा ही कोणाला पहिल्यांदी कळली? तर त्या काळामध्ये ते ऋषी होते ज्या आश्रमामध्ये, त्या ऋषींचं नाव आहे महाचमस ऋषी. या महाचमस ऋषींचा एक पुत्र आहे ज्याचं नाव आहे महाचमसा. या महाचमसाला प्रथम ही चौथी व्याहुती जी आहे, जी आनंद स्वरूप आहे. स्वर्गामधले जे भोग आहेत ते विषयांचे भोग आहेत आणि निर्विषय आनंद ही चौथी व्याहुती जी आहे ही ज्याला कळलेली आहे तो कोण आहे? हा महाचमसा. हा महाचमस ऋषींचा पुत्र आहे आणि तेच ब्रह्म आहे. हे त्याला पहिल्यांदी कुठे कळलंय? तर ध्यानामध्ये कळलेलं आहे. हे त्या अनुवाकामध्ये सांगितलं. आणि मग नंतरच्या त्या अनुवाकामध्ये 16 गोष्टी दिलेल्या आहेत. आपण त्या 16 गोष्टी बघूया आणि आपण या ठिकाणी थांबूया, कारण हा सगळा विषय इतका उपासनेचा विषय आहे आणि अतिशय म्हणजे निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या देवदेवता आहेत त्यांच्या काय प्रकाराने आपण उपासना किंवा चिंतन करू शकतो तो विषय आहे. आणि मग यानंतर ह्या ज्या व्याहुती आहेत ना, त्या व्याहुतींचंच कसं चिंतन करायचं सांगितलंय. प्रत्येक ठिकाणी भुवा, स्वहा आणि महा याचा अर्थ या 4 व्याहुती मूळ कोणत्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. म्हटलं आता एक एक तत्व घेतली आहेत बरं का, की जी तत्व आहेत किंवा ज्याच्यातून आपल्याला प्रत्यक्ष उपासना करायची आहे. 16 तत्व त्यांनी सांगितले, लक्षात ठेवा. आणि या 16 तत्वांचं अखंड चिंतन करा किंवा त्याची उपासना करा. आता सांगितलं पहिलं भुवा म्हणजे पृथ्वी आहे, भुवाहा म्हणजे आकाश आहे, सुवाहा म्हणजे स्वर्ग आहे आणि महा म्हणजे काय आहे? तर तो आदित्य आहे. आदित्य म्हणजे सूर्य. आपण बघितलं जो संपूर्ण विश्वाचा काय आहे तर प्राणच आहे. आता याच आदित्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्राणांचं पोषण होतं. हाच आपल्याला अन्न देणार आहे, हाच आपल्याला वस्त्र देणार आहे आणि म्हणून तोच आनंददायी आहे. अशी ही पहिली व्याहुती आहे. म्हणून भुवहा स्वहा महा ही पहिली काय आहे? तर ती ब्रह्मांडातली संपूर्ण काय दिलेली आहे? तर पहिली व्याहुती. हे 4 टप्पे त्या ठिकाणी दिलेले आहेत. दुसरं त्यांनी म्हटले भू म्हणजे अग्नी आहे, अग्नितत्व दिलेलं आहे. भू हा कोणता आहे? ज्या वेळेला भू म्हणजे अग्नीच्या ठिकाणी भूमीवरती अग्नी असेल त्यावेळेला भू हा कोण आहे? म्हणजे जमिनीवरती जर अग्नी असेल तो वरती कोण आहे? तर त्याच्यावरती वायू आहे. म्हणून भूवाहा वायू आहे. सुवाहा कोण आहे? तर तो आदित्य आहे. आणि मग इथे महा कोण आहे? तर चंद्र आहे. याचा अर्थ सूर्य अत्यंत तापदायी आहे पण चंद्र मात्र तापदायी नाही. दोघंही आपल्याला प्रकाश देणार आहेत. एक आल्हाददायी आहे, एकाचा प्रकाश अत्यंत सुखकर आहे आणि एक अत्यंत तापदायक आहे. आणि म्हणून इथे सुखदायक कोण आहे? तर तो चंद्र जो आहे तर तो सुखदायक आहे.
चंद्र सर्व प्राणांचं, सर्व प्राण ज्योतींचं काय करतो, तर त्याच्यामुळे पोषण होतं आणि म्हणून तो सगळ्यांना शांत करतो. आणि अशी ही दुसरी व्याहूती सांगितले. म्हणजे पहिल्या 4 आणि नंतरच्या ह्या 4 8 झाल्या. तिसऱ्या ठिकाणी म्हटले भू म्हणजे ऋग्वेद आहे. ऋग्वेदामध्ये मानवी जीवन अत्यंत समृद्ध होण्याची सोय केलेली आहे. मानवी जीवन लौकिकाने समृद्ध होणं कशामध्ये आहे, तर ते ऋग्वेदामध्ये आहे. आणि म्हणून भू हा ऋग्वेद आहे. भू हा सामवेद आहे. सामवेदामध्ये ईश्वराचं काय आहे तर स्तवन आहे. आणि सु हा काय आहे तर यजुर्वेद आहे. यजुर्वेदामध्ये काय आहे तर यजुर्वेदामध्ये प्रत्यक्ष त्यांची उपासना आहे, प्रत्यक्ष त्यांचं अर्चन आहे. आणि असा या तीनही वेदांचं जेव्हा आपण काय करतो, पूजन करतो, अर्चन करतो, ते सगळे आत्मसात करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या तीनही वेद कशाचा निर्देश करतात तर ब्रह्मतत्वाचा निर्देश करतात. म्हणून वेद ब्रह्मतत्वच आपल्याला दाखवतात आणि हे ब्रह्मप्रतिपादन वेद करतात. आणि ह्या तिन्हीचं जर अध्ययन केलं असेल तर त्याचा परिणाम म्हणून काय काय कशाची प्राप्ती आहे तर ब्रह्म म्हणजे काय ते समजणार आहे. म्हणजेच शुद्ध ज्ञान, शुद्ध जाणीव म्हणजे काय आहे, स्वस्वरूप म्हणजे काय आहे, चैतन्य म्हणजे काय आहे, हे सगळं जीवाला समजणार आहे. ही काय आहे तर हा तिसरं आहे. आणि म्हणून पहिले 4 पृथ्वी, आकाश, स्वर्ग आणि आदित्य, त्यानंतर येणारा अग्नी, वायू, आदित्य आणि चंद्र, त्यानंतर येणार ऋग्वेद, मग सामवेद, यजुर्वेद आणि त्यातून निर्देश होणारं ब्रह्म. आणि चौथं सांगितलंय भू म्हणजे प्राण, ज्या प्राणामुळे तुमचं आमचं जीवनच जगतोय. आपण आत्ता प्राण घेतोय म्हणून आपण जिवंत आहोत. ज्या क्षणी आपला प्राण जाईल त्यावेळेला, म्हणजे आपण नसू त्यावेळेला आपले प्राण कार्य नाही करणार ना. म्हणून भू, जोपर्यंत आपण पृथ्वीवरती आहोत तोपर्यंत आपल्याला काय आहे तर प्राणाची आवश्यकता आहे. आणि म्हणून प्राण मिळतोय म्हणून आपण कुठे आहोत तर भूमीवरती आहोत, ती भू आहे. मग भू हा म्हणजे आपण वरती जाऊ, आकाशामध्ये वरती जाऊ, तेव्हा तो काय आहे तर भू हा अपान आहे. अपान काय करतो तर अपान अन्न पचवतो. अपानाचं कार्यच अन्न पचवणं आहे. म्हणून भू हा अपान आहे. याचा अर्थ संपूर्ण शरीरामध्ये रस पोचवणारा जो आहे तो व्यान आहे. आणि मग महा काय आहे तर अन्न आहे. आता ह्या सगळ्यातून काय समजून घ्यायचं तर प्राण आणि अपान जे आहे तर यामुळे अन्नामुळेच सर्व प्राणांचं पोषण होतं. याचा अर्थ जर अन्न मिळालंच नाही तर या प्राणांचं पोषण होणार नाही. हे जितकं सत्य आहे तितकं हेही दुसरी बाजू आहे. आपण जे अन्न खातो ते पचवण्याचं कार्यही कोणाचं आहे तर या प्राणांचंच आहे. पण प्राण जर जिवंत ठेवायचे असतील तर त्यांना अन्न द्यावं लागेल ना. म्हणून सगळे एकमेकांवरती अवलंबून आहेत. आता हे 16च्या 16 घटक जे आपण आत्ता बघितले हे संपूर्णच्या संपूर्ण काय आहे तर हे 16च्या 16 या 4 व्याहूतीमध्ये म्हणजे 16 घटक आहेत. ही 16 तत्व जो जाणतो, आता आपल्याला श्रुती माऊली सांगते हे 16 जे जाणतो तो ब्रह्म जाणतो. आणि अशा ज्ञानाला काय आहेत तर ह्या देवता जे आहेत त्या देवता त्याला कृपाशीर्वाद देतात, त्या त्याला उपहार देतात. आणि मग उपहार केल्याने काय देतात तर त्याला आता ते ब्रह्मतत्वच देतात, आपलं स्वरूपच. ईश्वर जेव्हा एखाद्या जीवावरती कृपा करतो तेव्हा तो दुसरं काहीच करू शकत नाही, तो त्याचं स्वरूपच देऊन टाकतो. आणि म्हणून पुढे सिद्धांत मांडलाय, तेवढा सिद्धांत बघू आणि मी थांबून जाते. त्यांनी असं म्हटलंय नारायणाने जीवाला इंद्रियांचं गुलाम केलं. बघा, ज्या विधात्यांनी तुम्हाला आम्हाला बनवलं, सुरुवातीला त्यांनी काय केलं, तुम्हाला आम्हाला इंद्रियांचं गुलाम केलं. पण हाच जीव जेव्हा नारायणाच्या चरणी अत्यंत लीन होतो, कृतज्ञ होतो, त्यावेळेला तो नारायण या जीवावरती कृपा करतो आणि तो त्याचं स्वरूप देऊन टाकतो. आणि आता तो गुलाम न राहता कोण होतो तर तो स्वतः सम्राट होतो. म्हणजे याच नरामध्ये तो स्वतःच काय बनतो तो नारायण बनतो. आता नराचं नारायण बनायचं असेल तर ह्या 4ही व्याहूती आणि त्यांचे 16 घटक आणि त्या 16ची जी काही आहे तर ती 16 घटकांची उपासना जी उत्तम केली तर ह्या नराचं नारायण बनून जीवन अत्यंत कसं होतं तर समृद्ध होतं. आणि असं समृद्ध जीवन, दर्जेदार जीवन उपनिषदांना अपेक्षित आहे, जे आपण आत्ता तैत्तरीय उपनिषदाच्या माध्यमातून बघतोय. पहिली वल्लीसुद्धा झालेली नाही, प्रयत्न करू आपण जायचा पुढे. पण आत्तापर्यंत केलेली सगळी सेवा वेदनारायणाच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.